संपत्ती आली का दया येत नाही. अग्नी आला शांत कोणी नाही. मग संपत्ती आणि दयाद जोडी एकत्र आले तिथे ते देव राहिल्याशिवाय राहत नाही. आता हे तिन्ही ओव्या संपल्या. आपण करायची सुरुवात. मला तर तुमची ना आपली पहिलीच गाठ आहे का दुसरी आहे? दुसरी आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. कीर्तनाच्या अगोदर 3 सूचना आहेत. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. हा, लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा आणि तुम्ही सुताक पडल्यावानी बसायचं. कीर्तनाला यायचं नाही. आणि कीर्तनाला दुसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच कळायचं नाही. पहिलंच कळलं नाही, पुढं काय कळायचं. हा, आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे. आपल्या कीर्तनाला शंका असली अभंगात जागेवर विचारायची. ओपन चायलेंज. ओपन. मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय संबंध? आणि तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तुला पटो अथवा न पटो, आम्ही कीर्तनकार नाही. आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे पोस्टमन आहेत. पोस्टमन आम्हाला देव जसा निरोप देईल तसा तुम्हाला पोच. तो मौतीचा असो नाही तर बाळातपणाचा असो. पटलं तरी यस, न पटलं तरी यस. हा, तुमचं आमचं काय समज? देवाने निरोप दिला तसं देणार. अभंगाला सुरुवात. आता फक्त क्वेश्चन आणि आन्सर. 2 प्रश्न पाहिजे आणि अभंगात घुसून वाढदिवसाकडे यायचं. आता फक्त टाळकरी बिळकरी विनेकरी चोपदार फिरदार बारीक ऐकायचं. आता प्रश्न उत्तर आहे फक्त. क्वेश्चन आन्सर, क्वेश्चन आन्सर. पहिला प्रश्न माझा असा आहे, सगळ्यांसाठी आहे. फक्त हा ला म्हणा नाहीला नाही म्हणा. जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. आहे. सावधरावर का आता घोटाळा होईल बरं. जगात देव आहे का असा मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. तुम्ही मला उत्तर दिलं जगात देव आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुमच्याकडे उत्तर आहे नाही. सावधरा. आहे पण पाहिला. तुम्ही आजारी आहे ना? आहे पण पाहिला नाही. आता माझी 4 वाक्य आहे. लाकडं दागिने आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. पुन्हा उलट फिरा. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे. लाकडं दागिने आहे पण घर्षण केलं तर आहे. उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे. दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे. जगात देव आहे पण आई वडिलांची संतांची सेवा केली तर आहे. आता लागेल करंट तुम्हाला हळूहळू. पुन्हा उलट फिरायचं. तिथंच थोडं जड जाते समजायला, पण ते पुन्हा उलट. लाकडाची राख होईल. राखीचं लाकूड होईल का? नाही. सावध राहा. लाकडाची राख होईल. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. तुम्ही म्हणाले वाचायचं पुढं. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. घरी गेल्या उचका. हा, चला. म्हणजे लाकडाची राग एकदा ज्ञान. आता लोकांना ज्ञानच नाही. एक प्रश्न आहे, 2 मिनिटं वेळ आहे तुम्हाला. तुम्ही आणि मी रात्रंदिवस काबाड कष्ट करून इस्टेट कमावतो. खुर्चीवरचे खाली सगळे बसलेले उत्तर द्या. तुम्ही कमावता कोणासाठी? लेकरा बाळांसाठी, म्हणजे पोरांसाठी. बसलेल्या कोणत्या बापाचा पोऱ्या बाप मेल्यावर इस्टेट सांभाळायच्या लायकीचा आहे? त्या बापानं बोटवर करायचं. त्याचा भव्य नागरी सत्कार करतो इथं. नाही म्हणजे पोरगा सांभाळायच्या लायकीचा नाही तरी आपण ती कुटाने केल्याशिवाय इथं आपण नापास. आता दुसरा प्रश्न आहे, त्याला 5 मिनिटं वेळ आहे. 5 मिनिटं मी थांबणार. ए बऱ्या, 5 मिनिटं वेळ आहे. महिला पुरुष तुम्ही आणि मी रात्रंदिवस पाणी मारू मारू कापी शिकतो. दूध पाणी घालू घालू दूध विकतो. एवढ्या लाभाड्या करतो आणि इस्टेट कमवतो. तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार? सरका जरा सरका. 5 मिनिटं घ्या.
झाले पाटील सर घेणार कधी हे बघ 50चे तर झालंय 50चे बोला ना झालंय शुगर अरे बोला ना शुगर आहे बीपी आहे एक झटका येऊन गेलाय स्प्रिंग घालेल आहे मुळ्याचा ठणका चालूच आहे मूतखडा वळवळ मुळ्याचा ठणका चालूच आहे मूतखडा पुढं वळवळ करतोच गोळ्यांचा डबा आहे पालत व्हायची गोळी उताना व्हायची गोळी तोंड वास व्हायची गोळी तोंड मीठ व्हायची गोळी काही ना जेवताना 3 गोळ्या खाली बसताना काही ना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तर तिकडं होतं इकडं पण मग मला सांगा तुम्ही हे सगळं कमावलंय कोणासाठी आता उत्तर सांगू घ्यायचं पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या काय आयुष्यात कमवायचंय ते 50च्या आत बस गाडी बिडी बंगला बिंगला बायको बिको टकाटक 50च्या नंतरचं जगणं लाचार आहे लाचार आणि 50च्या पुढे राहूच नाही सहसा शहाण्या माणसानं ह्या जगात लई दिवस राहू नये 80-90 तर कोणीच राहू नये इथं राहून करायचं काय यानं धोका दिला बाई गुडघे गेले जाणार बहुता वर्षात बायाला खरी हल्ली किती तुला गुडघे ठेवून काय मग मी एवढं नालायक जगण्यापेक्षा 50-60 झाले लईत लई 60 हौशेनं रिलॅक्स म्हणून तर जगात जेवढे राजे झाले आणि संत झाले 60च्या पुढे राहिले नाहीत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज छत्रपती कोणाचाही विचार करा 60च्या पुढे नाही फक्त नामदेव बाबा असे संत आहेत का ते 60 वर्ष राहिले 80 वर्ष राहिले नाही तर एकही संत पुढे राहिले नाही आणि आपण काय करायचं 90ला राहून मोबाईल बंद करा जगात देव आहेत फायनल झालं सरकार